जय जय रघुवीर समर्थ। जीवनाने एक नवीन धडा शिकवला। तुम्ही एखाद्याचा जितका जास्त आदर कराल तितके जास्त तुम्ही अस्वस्थ व्हाल। जेव्हा माणूस एकटाच चालायला शिकतो तेव्हा त्याच्यासोबत कोणी असो किंवा नसो त्याला काहीच फरक पडत नाही। एखाद्या व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा, मग तीच व्यक्ती तुम्हाला सांगेल की तुम्ही कोणावरही आंधळा विश्वास का ठेवू नये। तुमचे कुटुंब किती श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नाही, तर तुमचे कुटुंब किती आनंदी आहे हेच महत्त्वाचं आहे। जीवनात तेच नाते खरे आहे जे तुमच्या पाठीमागेही तुमचा आदर करते। तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा। नशिबाची गोष्ट आहे, काहींना द्वेष देऊनही प्रेम मिळतं, तर काहींना निस्वार्थी प्रेम करूनही फक्त एकटेपणाच मिळतो। ज्याला सर्व काही माहीत आहे पण तो काहीच बोलत नाही, अशा व्यक्तीला समजून घेणं कधी सोपं नसतं। वेदना समजून घेणारी लोक कधीच दुःखाचे कारण बनत नाहीत। ते स्वप्न तोडणं चांगलं आहे जे पाहून माणूस स्वतःच तुटून जातो। एखाद्याचा आदर तितकाच करा जितका तो तुमचा आदर करतो। खूप हसणारा आणि बोलणारा माणूस जेव्हा गप्प बसतो तेव्हा समजून घ्या की तो आतून तुटलेला आहे। किती विश्वास ठेवू लबाडांवर, या जगातल्या माणसांनी माझं सर्व मन तोडून टाकलं आहे। मोठा माणूस तोच असतो जो आपल्या जवळ बसलेल्या माणसाला कधीच लहान वाटू देत नाही। जीवनात या स्वप्नांना महत्त्व नाही, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याच माणसांची फसवणूक करावी लागते। सर्वांचे सांत्वन करणारे लोक त्यांच्या दुःखात नेहमीच एकटे असतात। एकमेकांसाठी जगा, जीवन हे काही क्षणांपुरतं आहे। म्हणूनच जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात त्यांनाच वेळ द्या। वेळेनुसार गप्प बसणं केव्हाही चांगलंच आहे, कारण जे जास्त बोलतात त्यांचीच फसवणूक होते। जो असा दावा करतो की प्रत्येक जण आपलाच आहे, तर माझ्यावर विश्वास ठेवा की तो कोणाचाच नाही। नेहमी खऱ्या लोकांना खोट्याचा पत्ता देखील नसतो, पण खोट्या लोकांना मात्र सगळं काही खरं माहिती असतं। तुम्ही सहमत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा। जर तुम्हाला नातं टिकवायचं असेल तर 60 किलो वजनाच्या शरीरावर 50 ग्रॅमच्या जिभेचा कधीच प्रभाव पडू देऊ नका। काय करणार, आता थोडं वाईट व्हावं लागतं, कारण हा जमाना खराब आहे। इथली लोक जगणं मुश्किल करतात। एखादी छोटीशी चुकी झाली तर माणसं सोडून निघून जातात। खरं प्रेम माणसांना का सांभाळता येत नाही। तुम्ही सहमत असाल तर देवा माझं रक्षण कर अशी कमेंट करा। जो मनाने खरा असतो तो रोज लढतो, पण तुम्हाला तो कधीच सोडू शकत नाही। काही लोक त्यांच्या हृदयातून आणि मनातून इतके निघून जातात की ते द्वेष करण्यासही सक्षम नसतात। ज्यांना तुमचं वाईट करायचं आहे त्यांना करू द्या, कारण अशी कृत्ये फक्त लहान बुद्धी असलेली लोकच करतात। तुम्ही फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा। तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल तर माझा विश्वास अशी कमेंट करा। घोड्याच्या आणि पैसेवाल्यांच्या मागे कधी चालू नका, कारण ते कधीही लाथ मारू शकतात। स्पर्धा अशा प्रकारे करा की लोक इतरांच्या विजयापेक्षा तुमच्या पराभवाची चर्चा करतील। कदर करायला शिका, कारण आयुष्य कधीच परत येत नाही आणि सोडून गेलेली माणसंही परत येत नाही। आता आम्हाला कोणाचीच गरज नाही, कोणतीही आशा नाही, कारण परिस्थितीने आम्हाला एकटं राहायला शिकवलं आहे। काळाने मला गप्प राहायला शिकवलं, आयुष्याने मला सर्व काही सहन करायला शिकवलं। तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर होय अशी कमेंट करा।
स्वस्त वस्तू आणि स्वस्त लोक नेहमी प्रथम चांगलेच दिसतात. आयुष्याने एक गोष्ट शिकवली, मैत्री करा किंवा प्रेम करा, पण कोणाकडून कोणतीही अपेक्षा करू नका. कुठे कुणाचं आयुष्य पूर्ण होतं. माणूस काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी हरवत असतो. ज्यांना ते माहीत आहे की एकटेपणा म्हणजे काय आहे, ती लोक नेहमीच इतरांसाठी असतात. आम्हाला सर्व परिस्थिती माहिती आहे. आम्ही शांत राहतो याचा अर्थ असा नाही की आम्ही आंधळे आहोत. गोष्ट थोडी कडू आहे, पण या जगात जो दुःख लपवायला शिकला तो खरोखर जीवन जगायला शिकला. आणि हेच खरं आहे. ज्यांचं मन मोठं असतं ना, त्यांची दुःख देखील खूप मोठी असतात. काही जण आपले इतके हितचिंतक असतात की आपले काही चांगले घडताच ते काळजी करू लागतात. आयुष्यात काही चांगले मित्र असणे देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रेम नेहमीच समर्थन करत नाही. आयुष्य एकटे जात आहे. लोक सांत्वन देतात पण साथ देत नाहीत. तुम्ही या मताशी सहमत असाल तर तुम्ही कोणत्या शहरातून आहात हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. चूक करणे हा स्वभाव आहे, ती स्वीकारणे ही संस्कृती आहे, आणि ती चूक सुधारणे ही प्रगती आहे. आतून खूप आवाज येतो जेव्हा आपण गप्प बसतो. आयुष्यात काही वेदना सापडल्या, ज्यांनी जीव घेतला आणि जिवंतही सोडलं. परिस्थितीच्या हातात कधीच कठपुतली बनू नका, कारण तुमच्यात परिस्थिती बदलण्याची ताकद आहे. गरिबी कमी करता येते, पण वाईट माणसासोबत जगणं खूप अवघड असतं. देवाने हिरा निर्माण केला, पण चमकतात तेच जे कोरीव कामाच्या मर्यादा ओलांडतात. आपली ओळख समुद्रासारखी आहे. वरून शांत आहे, पण आतमधून वादळासारखी आहे. सगळे धडे पुस्तकातूनच शिकायला हवेत असे काहीच नाही. काही धडे आयुष्य आणि नाती आपल्याला फुकटच शिकून जातात. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही प्रतिभा ही नक्कीच असते, पण लोक इतरांसारखं बनवण्यात ते सर्व काही नष्ट करतात. विचार सुंदर असेल तर सर्व काही छान दिसतं. माझ्याकडे अनेक उद्या आहेत असा विचार करून तुम्ही आज वाया घालवू नका. एखाद्या व्यक्तीचे इतकेही वाईट करू नका की तुम्हाला त्याचा विश्वासघात केल्याबद्दल नक्कीच पश्चाताप करावा लागेल. त्यांच्याकडे तोटा सहन करण्याची ताकद आहे. ते नफा मिळवू शकतात, मग तो व्यवसाय असो किंवा नाते संबंध असो. जगात हजारो नाती बनवा, पण एक नातं असं करा की जेव्हा हजारो तुमच्या विरोधात असतात तेव्हा ते एक नातं तुमच्याच पाठीशी उभं राहील. काय विचित्र लोक आहेत. छोट्या छोट्या गोष्टीला धरून जवळच्या व्यक्तींना सोडतात. म्हणून त्यांच्या जीवनातून बाहेर पडा, जसं की आपण अस्तित्वातच नाही. ज्यांच्यावर तुम्हाला खात्री आहे की तो तुम्हाला पटवून घेईल, फक्त त्यांच्यावरच रागवा. रडण्याने वेदना कमी होत नाहीत, पण हृदय मात्र नक्कीच शांत होते. संबंध टिकवण्यासाठी तुम्हाला सुंदर जोडीदाराची गरज नाही, तर तुम्हाला समंजस जोडीदाराची गरज आहे. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. जेव्हा अधिकार, चारित्र्य आणि सन्मान येतो तेव्हा अहंकार देखील आवश्यक आहे. जीवनात पैसा आणि सत्तेला महत्त्व न देता निसर्ग आणि नातेसंबंधांना जास्त महत्त्व द्यायला हवे. जीवन चांगले करण्यासाठी माझं काय चाललं आहे हा विचार करण्याऐवजी मी सध्या काय करत आहे याचा विचार करा. तुम्ही सहमत असाल तर होय मी सहमत आहे अशी कमेंट करा. मला वाटले होते की मी घर बांधेल आणि शांतपणे त्या घरामध्ये बसेल, पण घराच्या जबाबदाऱ्यांनी मला प्रवासी बनवले. तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेतला असेल तर माझा विश्वास अशी कमेंट करा. विसरलेल्या गोष्टी लक्षात राहतात, म्हणूनच जीवनात वाद होतात. हा टप्पा देखील निघून जाईल. थोडा धीर धरा.
जेव्हा सुख थांबत नाही तेव्हा दुःखाची काय अवस्था आहे. चेहरे बदलणे हरकत नाही, तोंड बदललं तर खूप त्रास होतो. ते आतून खूप नष्ट करते. डोळ्यातून न पडणारे ते अश्रू कधीच दिसत नाही. एखाद्याला दुखापत करणे खूप सोपं आहे, समुद्रात दगड फेकण्या इतकं. पण कोणाला काहीच माहिती नाही की तो दगड किती खोलवर गेलाय. आयुष्यात गंतव्ये नक्कीच सापडतात, पण मनापासून हवी असलेली माणसं तुम्हाला मिळत नाहीत. लहान मुलाचे बाहेर आलेले अश्रू आणि प्रेमाने बाहेर आलेले अश्रू दोन्ही एकच आहेत. दुःख कुठे आहे हे दोघांनाही माहीत आहे, पण कोणालाच काहीच सांगता येत नाही. पण सगळं काही निघून गेल्यानंतर मन हलकं होतं. तुला काहीतरी व्हायचं असेल तर कोणाच्या तरी दुःखाचं औषध बन, कारण या दुनियेत प्रत्येक माणूस जखम देतो. तुम्ही सहमत असाल तर परमेश्वरा माझं रक्षण कर अशी कमेंट करा. जेव्हा सुंदर लोक एखाद्या माणसाचे हृदय तोडतात आणि अगदी निरागसपणे म्हणतात की आम्ही लाचार होतो, प्रत्येकामध्येच तुला शोधण्याचा प्रयत्न कर, म्हणजे इतरांचे दुःख तुला सुद्धा समजेल. हसून वेदना लपवण्याचे माझे कौशल्य प्रसिद्ध होते, पण माझ्या मनात किती दुःख आहे हे फक्त माझ्याच परमेश्वराला माहीत आहे. तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट अशी कमेंट करा. मित्रांनो, शांतपणे झोपा. रात्रभर जागं राहिल्यामुळे प्रेम परत येत नाही. असेच माझे प्रेम काही शब्दांपुरते मर्यादित होते. जेव्हा ते म्हणाले हो प्रेम आहे पण तुमच्यावर नाही, त्या क्षणी फक्त माझ्यावर माझ्या देवाचं प्रेम उरलं होतं. तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आय लव्ह यू गॉड अशी कमेंट करा. लोक म्हणतात जेव्हा दुःख येते तेव्हा ते वाईट असते, तुम्हाला रडवते, पण देव म्हणतो दुःख येणं चांगलं आहे, तेव्हा ते येऊन आपल्याला काहीतरी शिकवते. जर मला तुमच्यावर राग आला तर मला असा राग येईल की तुमचे डोळे माझ्या एका झलकेसाठी तळमळतील. आम्ही याचा विचार करून याचे स्पष्टीकरण दिले नाही. आरोप खोटे असले तरी तुम्ही ते सपाटून मारले आहेत. दुःखाची किंमत मला कुठे कळते, कारण माझ्याच प्रियजनांनी ते दुःख मला मोफत दिलं आहे. तुम्ही सहमत असाल तर देवा माझं रक्षण कर अशी कमेंट करा. तुम्हाला आमच्या प्रेमाचा एक शब्दही वाचता आला नाही, पण तुम्ही दिलेले वेदनेचे पुस्तक मी रोज वाचतो. वाचता वाचता झोप येते, पण एक सांगतो, परमेश्वराचं प्रेम अजूनही माझ्यावर आहे. तुम्ही तुमचा अत्याचार संपवता, कोणास ठाऊक कोणीतरी आपल्याला आवक होऊन भेटेल की नाही. केवळ त्यांच्याशी संबंध ठेवा, ते पूर्ण करण्याची ज्यांची क्षमता आहे. फसवणूक केल्याबद्दल धन्यवाद. मी तुम्हाला भेटलो नसतो तर जग मला कळले नसते आणि मी देवाकडे आलो नसतो. तुम्ही सहमत असाल तर लव्ह यू गॉड अशी कमेंट करा. कोणीतरी मला माझ्या वचनांपासून दूर व्हायला शिकवावं. मला हा खेळ खेळून खूप कंटाळा आला आहे. जो सूर्य उगवल्यानंतरही झोपलेला आहे तर समजून जा की तो व्यक्ती तुमच्या आठवणीत रात्रभर रडलेला असेल. ज्यांना वेदना समजतात ती लोक कधीच दुःखाचे कारण बनत नाहीत. मला नेहमीच त्यांना गमावण्याची भीती वाटत होती, पण आता त्यांनीच मला सोडून माझी ही भीती संपवली आहे. माझे मौन हजारो आवाज करते, पण माफ करा, तुम्हाला ते ऐकू येत नाही. काही गोष्टी स्पष्ट करून नाही तर स्वतःला पार करून कळतात. लोक म्हणतात की तू आमच्यापासून लांब गेला आहेस, त्यामुळे आता तुटलेल्या पानांचाही रंग बदलत नाही. आम्ही तोही धडा शिकलो जो कधीच पुस्तकात नव्हता, आणि त्या धड्याचं नाव आहे जीवनाने शिकवलेला धडा.
तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेतला असेल तर नक्कीच कमेंट करा. जीवनाने शिकवलेला धडा. प्रयत्न करूनही त्यांची पूर्तता होत नाही त्या इच्छांमध्ये तुमचंही नाव आहे. आयुष्याचे वास्तव जाणून घेणे फक्त एवढेच आहे. दुःखात आपण एकटे आणि सुखामध्ये अख्खं जग आहे. तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. ज्यांचे मन दुखावले आहे ते अनेकदा डोळ्यांनी नाही तर मनापासून रडतात. शरीराच्या जखमा बऱ्या करणे हे शक्य आहे, पण आत्म्याच्या जखमा कधीच भरत नाही. शक्य असल्यास आता कोणताही करार करू नका, कारण मागच्या वेळेपणात मी सर्वस्व गमावले आहे, पण परमेश्वर माझ्या सोबत आहे हा माझा विश्वास आहे. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच जय जय रघुवीर समर्थ अशी कमेंट करा. सर्वांची काळजी घेणारी लोक अनेकदा त्यांची काळजी घेणारे त्यांना कोणीही भेटत नाही. या गोष्टीशी तुम्ही सहमत असाल तर होय अशी कमेंट करा. तुमच्यानंतर आम्ही आमच्या हृदयाचे दारही उघडले नाही, तर या घराला सजवण्यासाठी अनेक चांदणे येत होते, पण परमेश्वर आत्ता माझ्या मनात आहे आणि तोच माझी काळजी करतो. माझे नशीब लिहिण्याचा अधिकार माझ्या आईला असला असता तर माझ्या आयुष्यात एकही दुःख आले नसते. माझे प्रयत्न नेहमीच यशस्वी झाले आहेत, आधी तुम्हाला मिळवण्यासाठी आणि आता तुम्हाला विसरण्यासाठी. पण परमेश्वर या सर्वातून नक्कीच मला बाहेर काढणार आहे. मी तुमच्यावर प्रेम करण्याचा गुन्हा केला. तुम्ही मला प्रत्येक क्षणी मरण्याची शिक्षा दिली आहे, पण परमेश्वर माझ्या सोबत आहे हे तुम्ही विसरू नका. तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर लव्ह यू गॉड अशी कमेंट करा. विसरणे हा जगाचा स्वभाव आहे, पण तुम्ही आमच्यापासूनच का सुरुवात केली? माझ्या वेदना कमी झाल्या नाहीत, फक्त आता या सर्वांची मला सवय झाली आहे. आता रडून काय उपयोग? ज्यांना प्रेम समजले नाही त्यांना दुःख तरी काय समजणार? माझ्या दुःखाचा एक छोटासा भाग घ्या आणि मग बघा. मरायची इच्छा नाही झाली तर मला सांगा, पण आज मी जिवंत आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आतमध्ये असलेल्या त्या परमेश्वराच्या शक्तीमुळेच. जेव्हा तुमच्या मनाची इच्छा असेल तेव्हा परत या. मला वाट बघण्याची सवय आहे. जर प्रेम खरे असेल तर ते नक्कीच परत येते. माझ्या सहनशीलतेची तुम्ही कल्पना कशी करू शकता? माझ्या अंगावर जखमा तुमच्या वयापेक्षाही जास्त आहेत, हे नेहमीच लक्षात ठेवा. आम्ही कोरड्या पानांसारखे होतो. आम्हाला गोळा केलं ते फक्त आणि फक्त जाळण्यासाठीच. या मताशी सहमत असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. शक्य असल्यास आम्हालाही तुमचं बनवा, कारण माझा एकटेपणा माझ्या स्वतःचा साक्षीदार आहे असं नाही. तरीही तुमच्या पावलांचे माझ्या हृदयावर अस्तित्व आहे. तुमच्यानंतर या वाटेवरून आम्ही कोणालाही जाऊ दिले नाही. आत्ता फक्त हृदयात परमेश्वर आहे. वेदना माझ्यासाठी रोज नवनवीन निमित्त शोधत असतात. आता तर त्यांना माझा प्रत्येक ठाव ठिकाणा कळलेला आहे. या गोष्टीशी सहमत असाल तर तुमच्या शहराचं नाव टाईप करा. ऋतूही बदलतात हे मान्य आहे, पण हळूहळू तुमच्या बदलाच्या गतीने वाऱ्यांनाही आश्चर्य वाटते. हे जीवन खरंच संकट देते. मृत्यू फक्त नावानेच बदनाम आहे. तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर देवा माझं रक्षण कर अशी कमेंट करा. आयुष्यात काही जखमा अशा असतात की त्या जखमा कधीच भरत नाहीत. फक्त एक परमेश्वर त्यांना भरून काढू शकतो. आयुष्यात काही जखमा अशा असतात की त्या कधीच भरून काढता येत नाहीत. फक्त एक माणूस त्यांना लपवण्याचे कौशल्य शिकतो.
आम्हाला आजपर्यंत कोणीही समजून घेतलेलं नाही. आता आम्हीच आमच्या अपघातांचे साक्षीदार आहोत. प्रेम हे देखील कर्जासारखे असते. लोक घेतात पण द्यायला विसरतात. मला खात्री आहे की एक दिवस तुझे डोळे नक्कीच माझ्याकडे असतील आणि अश्रू नक्कीच येतील. भले तो दिवस माझ्या मृत्यूचा दिवस असेल. मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते की माझ्या डोळ्यातील ओलं हवामान बघायला आता त्यांनाही पाठवा. कोण म्हणतं की आम्ही त्यांना विसरलो? त्यांच्यासोबत आयुष्याचा प्रवास थोडासा लहान होता, पण ती व्यक्ती आयुष्यभरासाठी आठवणीसारखी झाली. तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर होय अशी कमेंट करा. प्रेम आणि नोकरी यात फरक नाही. माणूस करत राहील, रडत राहील, पण निघून जाईल. आत्ता ना वचन उरले ना काही भाग उरला. आम्ही तुटत राहिलो ही माझी कहाणी आहे. प्रेमळ भक्तांनो, आयुष्यात असलेल्या दुःखाचा, आयुष्यात असलेल्या संकटाचा, तुम्हाला सोडून गेलेल्या लोकांचा जास्त विचार करत बसू नका. लक्षात ठेवा की तो परमेश्वर सर्वांचाच हिशोब ठेवतो. परमेश्वराचं तुम्ही बाळ आहात. तो कधीही तुमचं वाईट करणार नाही. परमेश्वर एक ना एक दिवस तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार करणार आहे, कारण त्याने या जगात तुम्हाला उगाच जन्माला घातलेलं नाही. फक्त आता शांतपणे ही प्रार्थना करा. हे परमेश्वरा, मी ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शांतता, मी करू शकणाऱ्या गोष्टींचं धैर्य आणि फरक जाणून घेण्याची बुद्धी दे. एका वेळी एक दिवस जगणे, एका वेळी एका क्षणाचा आनंद घेणे, शांततेचा मार्ग म्हणून कष्ट स्वीकारणे. मी तुझ्या इच्छेला शरण गेलो तर तू सर्व काही ठीक करशील यावर विश्वास ठेवून, जेणेकरून मी या जन्मात आनंदी राहू शकेल आणि पुढच्या आयुष्यात तुझ्या बरोबर कायमस्वरूपी आनंदी राहू शकेल. इतकीच मला तू शक्ती दे. हे परमेश्वरा, मी तुझं बाळ आहे. जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, परमेश्वर नक्कीच तुमची प्रार्थना ऐकत आहे. समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत. तसेच तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संपवून टाकू देत. हीच समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की आपल्या चॅनेलवर समर्थांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझा विश्वास या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, ही मनापासून विनंती. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.